मी मेथी आणि पालकचे पराठे बनवले. ते कसे ते सांगतेच तुम्हाला रेसिपी. म्हणजे मागच्याच वेळेस आठवड्यामध्ये मी मेथी, पालक वगैरे भरपूर भाजीपाला घेऊन आले होते आणि मेथी पण बरेच वेळेस खाल्ली होती आणि पालकची भाजी पण बनवून झाली होती. तर काय करायचं कळत नव्हतं म्हणून म्हटलं चला मेथी आणि पालकचा मस्त पराठा बनवून म्हणून थोडंसं पीठ घेतलं. त्यामध्ये मेथी आणि पालक दोन्हीही कट करून टाकले आणि माझ्याकडं बटाटे होते तर ते बटाट्याला पण उकडून घेतलं आणि त्यांना पण किसून टाकलं. त्यामध्ये आपले मसाले टाकले, मीठ, मिरची पावडर वगैरे सगळं आणि त्यामध्ये थोडंसं 1 वाटी बेसन पीठ टाकले आणि त्यावर थोडं-थोडं पाणी टाकून पीठ छान मळून घेतलं आणि त्याला थोडा वेळ म्हणजे 15-20 मिनिटं एक असंच ठेवून टाकले आणि नंतर मी त्याचे पराठे बनवायला घेतले. एवढे छान लागत होते ना चवीला, कारण आपण कसं करतो ना नॉर्मली फक्त मेथीचे वगैरे बनवतो, पण ह्यामध्ये मेथी, पालक, बटाटे आहेत. त्यामुळं एकदम छान लागत होते. टेस्टी असे होते. तर असं बरेच लोक ह्याला धपाटे वगैरे असं पण म्हणतात, कोणी थेपले म्हणतात. पण हे चवीला खूप मस्त होते. आपण चटणीसोबत खाऊ शकता किंवा ठेचा वगैरे ह्याच्यासोबत खाऊ शकता. तर मी ह्याच्यासोबत चटणी वगैरे बनवली होती. त्याची रेसिपी बऱ्याच वेळेस सांगितलेली आहे मी. चला भेटू पुन्हा. बाय.